नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 सेकंड आन्सर की बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे आणि तसेच जिल्हा न्यायालय भरतीबाबत सुपरफास्ट 4 अपडेट्स ज्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आणि ऑफिशियल अपडेट्स ज्या आहेत त्या असणार आहेत. आज आहे 16 जुलै 2024 आणि आजच्या या सर्व अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस आउट करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या कोणती ऑफिशियल ऑथेंटिक माहिती जी आहे ती तुमच्याकडून मिस होणार नाही. सर्वात प्रथम मित्रांनो, ही PDF जी आहे ती संपूर्ण 10 पेजेसची आहे आणि यात सर्व अपडेट्स आपण कव्हर अप केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेकंड आन्सर की विषय देखील संपूर्ण माहिती जी आहे, कधी येणार, काय होणार त्याच्याविषयी देखील तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती नक्कीच भेटून जाईल. सर्वात प्रथम अपडेट आहे, तुम्हाला आपले जर चॅनलवर रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की बॉम्बे हायकोर्ट यांनी ऑफिशियली आता स्टे जो आहे तो काढून टाकलेला आहे आणि स्टे जो आहे तो डिसमिस केल्याची नोटीस तुम्हाला मी गेल्या व्हिडिओत देखील सांगितले होते की ऑफिशियल नोटीस जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडून लवकरच रिलीज होईल आणि ती नोटीस जी आहे ती ऑफिशियली रिलीज झालेली आहे. म्हणजे आता कुठल्याही प्रकारचा स्टे जो आहे तो भरतीवर राहिलेला नाही आणि याबाबत ऑफिशियल अनाऊन्समेंट देखील झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढील अपडेटकडे वळूया. सर्वात प्रथम म्हणजे आता स्टेनोग्राफर पदाचे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लिपिक, शिपाई हमाल आणि तसेच स्टेनोग्राफर म्हणून हे देखील एक पद होते आणि त्या पदाचे आता हॉल तिकीट्स यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे तुम्ही ऑफिशियल लिंक पाहू शकता. ही लिंक जी आहे त्यावरून हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकता तुम्ही स्टेनोग्राफर पदासाठी जर अर्ज केलेला असेल. आता याच्यानंतर तुम्हाला हे देखील सांगणार आहे की जिल्हा न्यायालयातील लिपिक आणि शिपाई या पदाचे हॉल तिकीट जे आहे ते कधी येणार त्याच्याविषयी देखील माहिती जी आहे ते पुढे आलेलीच आहे. त्याच्यानंतर लातूर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार आता एक हळूहळू हॉल तिकीट्स जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि तसेच टाईम टेबल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा टाईम टेबल देखील आलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झालेली असेल की भरती जी आहे ती पूर्ववत अतिशय पूर्ण स्पीडमध्ये पुन्हा एकदा चालू झालेली आहे आणि अशा प्रकारच्या नोटिसेस ज्या आहेत त्या कंटिन्युअसली प्रत्येक जिल्ह्यानुसार रिलीज आउट होत आहेत. म्हणजे आता तुम्हाला स्टेनोग्राफर पदाबाबत माहिती तर सांगितलेलीच आहे. जिल्हा व सत्र न्यायालय प्रत्येक मित्रांनो, म्हणजे प्रत्येक आता न्यायालयाची कोणतीही भरती असेल किंवा जिल्हा न्यायालयाची आपली ही भरती होती शिपाई हमाल लिपिक 5000 पदांची, त्याविषयी प्रत्येक अपडेट जे आहे ते अतिशय स्पीडअप प्रोसेस जे झालेले आहेत. आणि आता याच्यानंतर तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती देखील येणार आहे. आता सेकंड आन्सर की जी आहे ती कधी येणार त्याच्याविषयी माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो मी. सर्वात प्रथम मी गोष्ट तुम्हाला याच्यासाठी क्लिअर करू इच्छितो. आता प्रोसेसेस ज्या आहेत त्या पूर्ववत झाल्याच्यानंतर सेकंड आन्सर कीबाबत भरपूर विद्यार्थी वाट पाहत आहेत आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने ऑफिशियली काय अनाऊन्समेंट केलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट यांनी भरती चालू केल्याच्यानंतर आता प्रोसेस एक स्टेप बाय स्टेप होणार आहेत. म्हणजे स्टेनोग्राफर पदाची जी रखडलेली होती ऐन वेळेत जी आहे ती कॅन्सल झालेली होती, त्यामुळे आता त्यांनी त्यामध्ये त्याची प्रोसेस सर्वात अगोदर चालू केली आहे. याच्यानंतर शिपाई आणि लिपिक या पदांच्या प्रोसेस ज्या आहेत त्या चालू होणार आहेत. आज आहे 16 तारीख. म्हणजे मित्रांनो, येणाऱ्या 4 ते 5 दिवसातच तुम्हाला तुमची फायनल आन्सर की सेकंड आन्सर की जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की सेकंड आन्सर की आता जास्त वेळ लागणार नाही. ऑलरेडी सेकंड आन्सर की जी आहे ती तयार झालेली होती. आपण त्याच्याविषयी देखील व्हिडिओ बनवलेला होता. ते कशामुळे मी म्हणत आहे, कारण की ऑफिशियल कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर कॉल रेकॉर्डिंग देखील तुम्हाला ऐकवली होती आपण की सेकंड आन्सर की जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि न्यायालयाकडून भरतीचा स्टे जो आहे तो क्लिअर झाल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला ती पाहायला मिळणार होती. परंतु स्टे लागल्याच्यानंतर आता फायनली आज क्लिअर झालेलं आहे सर्व आणि आता तुमची सेकंड आन्सर की देखील तुम्हाला येथे 4 ते 5 दिवसातच पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर स्वच्छता चाचणी असेल, चापल्यता चाचणी असेल, ती देखील सर्व माहिती जी आहे ती वेबसाईटवर हळूहळू प्रसिद्ध होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, कट ऑफ किती लागेल, तर कट ऑफविषयी आपण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहे. ते देखील तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन जे आहे ते पाहू शकता. आणि कोणत्याही प्रकारच्या ऑफिशियल अपडेटसाठी किंवा डाऊटसाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.